माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक ये माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक बायको भडक मेहुनी कडक। रुपाली का आलं? रुपाली अरे बापरे रुपाली का आलं? अगं किती वेळचं येऊन बसलो तुला हाक मारतोय। काय नाही झालं। काय नाही कसं झालं? कुठेतरी बिझी दिसतेस तू, काही काम आहे का? अरे बापरे नक्कीच काहीतरी झाले नाही। मला माहिती ना तुझ्या दाजीसोबत तू असं बोलणारच नाही कधी। सांग बरं काय नाही, पटकन सांग। काय नाही झालं, जाऊ दे। अगं असं काय करते? काही प्रॉब्लेम असेल तर मी मदत करतो ना, सांग। काय झालं माहिती का, ताईने ना मला मुलगा बघितलाय लग्नासाठी आणि मला तो मुलगा आवडलेलाच नाहीये, मला लग्नच करायचं नाहीये। ताई म्हणती आज तो मुलगा बघायला येणार आहे तुला। काय आज बघायला येतोय? अच्छा, मला कसं नाही सांगितलं हिनी? तू काय काळजी करू नको। कुठला मुलगा आहे तो? ते मला काही माहित नाही, तो मंदाचा पाहुणा आहे कोणतरी आणि ते आजच येणार आहे। नक्की? हा, ताई तसंच बोलली। तू टेन्शन घेऊ नको। अरे तेरा दाजी जिंदा आहे ना इधर, हिच्या आहे ना हिच्या नाडक्याच फोडितो। तुला नाही लग्न करून देत मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नका, खुश राहायचं एकदम। पुढे बरं पोरीचं एकदाच चांगलं। हे दीपाली, हा काय करते तू? काय नाही, घरावरती आहे। ती घरावरच नाही विचारित मी, कशाला ते बारक्या पोरीचं वाटोळ करते एवढं लवकर? तुम्ही ना गप्पच बसा। काय गप्प बसा? एक तर तू मला सांगितलं नाही, आज आपल्या घरी पाहुणे देत मला माहित बी नाही। मला त्या पुरीने सांगितलं, ती रडती बाहेर बसून। मग तुम्हाला काय कळतंय? अहो तिचं लग्नाचं वय आहे। माझी आई किती तुम्हाला माहिती, ते आई बाप किती कॉल करून येऊन करतेत। हा, आम्हाला किती टेन्शन तिच्या लग्नाचं। ते काय लग्न करायचं मंदाच कोण पाहुणे तो बघितलंय का? पाहिलेलं मी तिला फोन करून सांग नाही करायचं लग्न। हो शांत बसा, तुम्ही तर करत नाही ना, आम्हाला आमच्या मध्ये मध्ये करू नका, आम्ही करू, आम्हाला काय करायचं। तुम्ही निघा इथून, निघा। तिला पाहुणे आहेत बघायला, मला पटपट काम आवरायचंय। काय बाई ऐक माझं, नाही म्हणले नाही एकदा, मला तिचं लग्न करायचंय, मला आई बाबाचं तोंड बंद करायचंय। नुसती भुनभुन करते ते, एक त्या पुरीचं लग्न होत नाही म्हणून। अगं किती मला काही सांगितलं कळतं का नाही? हो तुम्ही तर दाजीच्या याने काही करत नाहीत, एक स्थळ पाहिलं नाही आजपर्यंत, आणि मी आणलं तर तुम्हाला लगेच पोटात दुखेल। किती गोड लेकरू ती। अहो असतं, मी पण अशीच होते। ती लहान आहे ना अजून। तू गोड होती? हा होती ना। अशीच केली का मला तुम्ही? ऐक ना, नको ना नको। आता मी प्रेमात सांगते, जा पोरगी येणार आहे बघायला, नका मध्ये मध्ये आडकाठी घालूच नका आज तुम्ही। काय गोच्या माणसं जास्त काही नाहीत, कोणतं एक चांगलं काम करायला गेलं की आलाच आडवा। किती चांगल्या मूड मध्ये असतं माणूस। बाई रुपी ना काय झाली रडायला बघावं लागेल मला। बायकोनी काय मध्येच लचन काढलंय मेहुणीच्या लग्नाचं, काय कळणार मला। मेहुणी नाराज झाली, दाजीवर तर लय विश्वास तिचा, तर काही करून हिचं लग्न मोडावं लागत। काय करावं साहेबराव, डोकं लावा काहीतरी। नाही तर एवढी सुंदर मेहुणी जायची निघून, काही म्हणा पण बायको भडक आणि मेहुणी कडकच आहे गाड्या, लईच भारी। हो ते टरमाळे वस्ती कुठे हो? टरमाळे कोणाकडे जायचंय? ते साहेबराव टरमाळे येत। साहेबराव बेन तर माझ्याकडे झालंय। काय काम होतं त्यांच्याकडे? ते त्यांची मेवणी लग्नाला, तिलाच पाहायला चाललोय। मेवणी साहेबराव टरमाळे, ती रुपाली? तीस लय मस्त आहे, लय आवडली आपल्याला तर। हा, ती साहेबराव टरमाळेची मेवणी आहे, रुपालीच नाव आहे तिचं, बरोबर ना? हा बरोबर। अख्ख्या गावाला तिचं नाव माहितीये? अख्ख्या गावाला नाव माहितीये? गावाला नाही, अख्ख्या पंचक्रोशीत तिचं नाव गाजलेलं आहे। असणार ना, छान आहे ना दिसायला। हा, फेरच तेवढे झालेत। काय
अहो तुम्हाला सांगतो कॉलेजला आहे, हा एक पोरग नाही सोडीत. अयो हा ईदभर गाजरान गावभर नाजर आहेत तिच्या. अजून नादच नाही करायचा. अहो 17 लपडे त्या पोरीचे, तिचे घरचे वैतागलेत म्हणून लवकर लग्न लावून टाकायचंय. म्हणजे लईच लफडे पाहिजे का? लय विषयच नाही, नादच नाही करायचा. आणि शेवटी कसं आहे पाहुणे, हा गावभर वाजलं डफडं का त्याला म्हणतात लपडं. आणि मग ते गावभर जातं तुमचं बी वाजणार. तुम्ही लग्न केल्यावर मग तुमची काय इज्जत राहील सांगा बरं. हा नाही बरं झालं बरं का, देवासारखे भेटले तुम्ही बरं का. हा. मग आता काय विचार आहे मग पोरगी बघायची? नाही मी घरी जातो आता. अहो लय सुंदर आहे रुपाली, चला मी सोडतो त्यांच्या. अहो, नका अहो चला ना. नाही नका अहो तुमच्या पाहुणे चला ऐका ना. तुमच्या काय म्हणतो चला ना. अहो पाया पोरगी एकदा तर बघा, नाही नाही पाय नक्षत्रवान दिसती पोरगी. तुमच्या पाया पडतो. आधी 4-5 पोरी पाहिल्यात, त्यांनी काय लग्न नाही केलं. आता हिचं हे लपड नको नको. ते 2 लेकराची आई एक पाहिली, तिच्या संग लग्न करतो. तुम्हाला जाऊ द्या ना हो. नाही नाही पोरगी बघितल्याशिवाय सोडी. पोरगी बघ सोडीतच नाही तुला. चावीच काढू. पोरगी बघ ना. तुमच्या पाया पडतो, मला जाऊ द्या ना. नाही मला नाही लग्न करायचं. जा मग वाटलं होता होता वाचलाय. बरं चाल देव देव तुम्ही देव आहे तुम्ही. हो पाहुणे बघा ना पण पोरगी चला. नाही चला मी म्हणतो. हो पाहुणे हो ऐका ना. कोणाचा फोन आला काय नाही. मंदा नक्कीच ते पोराकडचं काय असेल. हा बोल ना मंदा, काय झालं? काय का ग? अगदी एकदा विचार ना काय झालं. पण आपली रुपी किती चांगली दिसती. माझ्यासाठी विचार ना. असं कसं काही नाही म्हणले एवढ्या चांगल्या पुरीला. अगं ऐकून तर घे ना. हा एकदा विचारून मला कॉल कर. नाहीच म्हणते. चल ठीक आहे ठेवते मी. हा ठीक आहे. काही नाही हा ठीक आहे. काय बाई रुपीमध्ये काही कमी नाही, दिसायला चांगली आहे, सगळं चांगलं आहे. मग नाही का म्हणले बाई हे. काय बाई बंदीला पण काय झालं ग ताई? अगदा मंदाचा फोन आलता. ते पोराकडचे म्हणतात लग्न नाही करायचं तुझ्या बरोबर. हा का? हा ना. का बरं? बघ ना ग, काय तुझ्यात काय कमी होती? दिसायला एवढी छान येतो, पोराकडे एवढी मती 70 एकर जमीन, नोकरीला आहे पोरग, काय कमी त्याच्यापुढं? त्यांचे हॉटेल येतं, राणीसारखं राज्य केलं असतं ग तू. आम्हाला काय लागतं का अजून? तुझं चांगलं व्हावा. आई बाबाला किती काळजी लागते. एवढं चांगलं स्थळ आलं होतं. जाऊ दे ताई. तसं नसतं बाई, तुला नाही कळत. पुरीचं चांगलं झालं घुसतोपर्यंत ना आता चालूच आहे, धाकधूक चालू जाऊ असते दे मला. ताई, मला माहिती तू चांगलाच विचार करते. इतकं भारी स्थळ आणलं होतं ना, तिथे गेली असते ना बाई. तुला नाही ही मला तरी करावं लागते. तुला सगळं हातात आणून दिलं असतं. पण जाऊ दे, येईल पण दुसरं. मला कुजबुज लागली ना माझ्या. तुला नाही कस काय म्हणले ते? तू आई फट नाही, तुझे संस्कार चांगले येतं, तुला काय दिसायला कमी नाही. मला असं गुरु उरतायले आता. जाऊ दे जाऊ दे, होईल, जाऊ नंतर दे. पुढं. हा. जाऊ दे, होईल चांगलं होईल तुझा. चल मी चहा बी करते आता. हा ठीक आहे. अरे वा, खूपच मजा. खूपच मजा. अरे बापरे काय ग मग अशी लय नाराज होती ना, आता एकदम खुश. नेमकं काय झालंय असं? दाजी खूप आनंद झाला आता मला. हा मग तेच आनंद का झालाय ते विचारतोय मी. काय झालं माहिती का? हा सांग ना. नाही माहिती मला काय आलंय. सांगू? हा सांग. मला नाही, मी हसायला लागलो थांबत नाही मग. हो का? हा. ती पाहुणे पाहिला येणार होते बघ. ते पोरगा येणार होते एक जण. ती म्हणताचं पाहुणा. हा तेच तेच तेच. हा ते काय खैरे का बांडे काय आडनाव त्यांचं? हा त्यांचं काय? ते नाही म्हणले ना. म्हणजे मंदाचा फोन आला ताईला. हा. ताई बोलली की म्हणे नाही म्हणे आता. म्हणजे ताई नाही बोलली, ती बोलली हिला. मग तुझ्या संग लग्नाला नाही म्हणला का तो? हा. दे टाळी. अरे किती मज्जा कस काय काय झालं पण? काय माहिती कस काय झालं, नाही कळलं तुला? नाही कळलं मला. पण जाऊ द्या, झालं ते बरं झालं. अरे ये सब तुम्हारे दाजी का कमाल है, दाजी का.
कसं मग? काय सांगा ना दाजी, काय कसं काय केलं हे? ते तेवढं सोडून काही बोल, ते नको विचारू काय केलं. तू एक काम कर, तुला पाहिजे तसं झालं की नाही आता. लय मज्जा. हा मग आता या गोष्टीवर चहा, अच्छा मी ठेवू का? माझ्या हातचा आता चहा. साखर लय नको टाकू, तू करती म्हणलं गोडच होईन ते. जा हा म्हणून आणू. हा जा. आणि ऐक ना, तुझ्या बहिणीला नको सांगू चमत्कार मी केलाय म्हणून. कसं सांगितलं दाजी? चला येते हा ये, चहा ना लवकर. लगेच. हो बायको माझी भारी मेहुनीची बी हाय तयारी, बायको माझी भारी मेहुनीची बी हाय तयारी. मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक, मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक. माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक, हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. ये माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक, हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. बायको भडक मेहुनी कडक.